नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण भारतातील सरकारी शाळा बंद होण्याच्या गंभीर समस्येकडे व महाराष्ट्रातील परिस्थितीकडे लक्ष वेधूया. चला, प्रथम राष्ट्रीय स्तरावरचे डेटा समजून घेऊया. भारतातील स्थिती 2018-2023. गेल्या 5 वर्षांत भारतात सुमारे 14,000 सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. यातील मुख्य कारणे आहेत: ग्रामीण भागात लोकसंख्या घट आणि शहरांकडे स्थलांतर, शाळांचे एकत्रीकरण मर्जर, जेथे लहान शाळा मोठ्यांमध्ये विलीन केल्या जातात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत संसाधनांचा केंद्रित वापर. 2022-23 साली अजून अंदाजे 1,500 ते 2,000 शाळा बंद झाल्या असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. याचा सर्वात मोठा धक्का गरीब आणि ग्रामीण समुदायांना बसत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती. आपल्या महाराष्ट्रात ही समस्या अधिक तीव्र आहे. 2018 ते 2022 या 4 वर्षात 4,707 शाळा बंद झाल्या. 2022-23 मध्ये अजून 900 शाळा बंद करण्यात आल्या, म्हणजेच गेल्या 5 वर्षात एकूण 5,600 हून अधिक शाळा महाराष्ट्रातून नष्ट झाल्या. का बंद होत आहेत शाळा? मुंबई, पुणे सारख्या शहरांकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्थलांतर. 1,200 शाळांमध्ये फक्त एक शिक्षक शिल्लक होता. राज्य शासनाचे लहान शाळा विलीन करण्याचे धोरण. ह्या बंद होत्या शाळा केवळ इमारती नष्ट होत नाहीत, तर शिक्षणाचा अधिकारही मुलांपासून दूर होतो. मुलांना आता 3 ते 5 किलोमीटर चालत शाळेत जावे लागते. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण यामुळे घटले आहे. असेर 2022 नुसार महाराष्ट्रातील 35% मुले आता खाजगी शाळांवर अवलंबून आहेत. यामुळे शिक्षणाचा खर्च कुटुंबांसाठी वाढला आहे. शासनाचा दावा आहे की शाळांचे एकत्रीकरण केल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल. डिजिटल शिक्षण, ई-विद्यालय आणि स्मार्ट क्लासेसद्वारे ग्रामीण मुलांना संधी मिळेल. पण प्रश्न आहे, गावात इंटरनेट आणि साधनांची उपलब्धता किती? सरकारी शाळा बंद होणे ही केवळ संख्यांची नव्हे, तर समाजाच्या भविष्याची समस्या आहे. शिक्षण हक्काच्या संरक्षणासाठी सार्वजनिक शाळांची पुनर्बांधणी आणि शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करणे गरजेचे आहे. जागतिक भारताच्या स्वप्नापुढे ग्रामीण भारताला मागे टाकता येणार नाही.